नमस्कार मंडळी, मी आज तुमच्याशी शेअर करते आहे उपमा, जो आपण बाहेर खातो ना तसाच. रवा घेतला आहे, मध्यम घ्यायचा, जास्त जाड किंवा बारीक नाही घ्यायचा. त्याला मस्त भाजून घ्यायचा, पण कलर चेंज न करता भाजायचा आहे बरं का. नंतर एका कढईमध्ये तेल टाकायचं आणि शेंगदाणे पण छान तळून घ्यायचे. ते शेंगदाणे काढून घ्यायचे. मग त्यामध्येच मोहरी, जिरे, उडद डाळ, मेथीदाणे, कांदा, हिरवी मिरची टाकून छान परतून घ्यायचं. कांदा लालसर होईपर्यंत भाजायचा नाही. कांदा नॉर्मल हलकासा पांढरासाच ठेवायचा. नंतर त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा. इथे माझं बाळ खेळतं आहे, ते पण मी थोडं शूट करून घेतलं आहे. नंतरनं कढीपत्ता झाला की त्यामध्ये पाणी टाकायचं आणि पाण्यामध्येच साखर आणि चवीपुरतं मीठ. साखर आवर्जून घाला बरं का, म्हणजेच तो बाहेरच्यासारखा लागतो आहे. आणि आपण जो भाजून घेतला आहे ना तो रवा त्यामध्ये टाकायचा आणि तळलेले शेंगदाणे पण टाकून घ्यायचे आणि झाकून 3 ते 4 मिनटं वाफ काढून घ्यायची, म्हणजेच ते होऊ द्यायचं छान. नंतर त्यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि तयार आहे आपला असा उपमा. तुम्ही पण बनवून बघा आणि कसा होतो ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.